मंडळी, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वारंवार नवनव्या अपडेट्स समोर येत आहेत. पण आत्ताच आलेल्या बातमीनुसार या हत्या प्रकरणात एसआयटीनं मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय. आज कोर्टातील सुनावणी दरम्यान याबाबतची माहिती एसआयटी कडून दिली जाऊ शकते असं बोललं जात आहे. खरं तर संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या केल्यानंतर सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत होती. आतापर्यंत पोलिसांनी एकूण 8 जणांना या प्रकरणात अटक केली आहे, पण त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली नव्हती. पण आता अखेर देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीनं मोठी कारवाई केली आहे. सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आल्याची माहिती एसआयटी पथकातील वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे. पण यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव नसल्याचं समोर आलंय. पण असं का? संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड कनेक्शन दिसून येत असताना देखील वाल्मिक कराड यांचं नाव मकोका अंतर्गत का घेतलं नाही, सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय मंडळी, नुकत्याच आलेल्या बातमीनुसार मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत खटला चालणार आहे. एसआयटीने हा मोक्का लावला असून त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. पण वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाहीये, म्हणून वाल्मिक कराडला मोक्का लावलेला नाहीये. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एसआयटी आणि सीआयडी कडे दिला आहे. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत. सध्या राज्यात बीड मधील हत्याकांडावरून राजकारण तापलं आहे. पण मंडळी, मोक्का हा कठोर कायदा आहे. संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला आहे. आरोपीवर एकदा का मोक्का लागला की त्याला सहज जामीन मिळत नाही, म्हणजे तुरुंगातून बाहेर पडता येत नाही. विशेष म्हणजे मोक्का लागलेल्या आरोपींचा खटला हा विशेष न्यायालयात चालवला जातो. पण हा मोक्का कोणावर लागतो? म्हणजे संघटित स्वरूपाची गुन्हेगारी असेल तर मोक्का लागतो. एका व्यक्तीवर कधीच मोक्का लागत नाही. मोक्का लावताना गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेतली जाते. गुन्ह्यात 2 किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजेच टोळी असेल तर मोक्का लागतो. अपहरण, खंडणी, हत्या, अंमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का लावला जातो. मोक्काच्या कलम 3(1) नुसार आरोपींना किमान 5 वर्ष तरी जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते. यात आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची देखील तरतूद आहे. एकूणच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील विविध नावं समोर येत असल्यानं ही संघटित गुन्हेगारी असल्याचं पोलिसांकडून कोर्टात सांगितलं जात होतं. टोळीच्या माध्यमातून बीडमध्ये गुन्हे केले जात आहेत असं कोर्टात सांगितलं जात होतं. आता मोक्का कलम लावण्यात आलाय. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीनं सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली असली तरी ही कारवाई वाल्मिक कराडवर होणार नाही, कारण अद्याप वाल्मिक कराड यांचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आलेलं नाही. पोलिसांनी वाल्मिकला 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक केली आहे. देशमुख हत्या प्रकरणात त्यांचं कनेक्शन बाहेर आल्यास वाल्मिकवर देखील कारवाई होऊ शकते. पण तुर्तात एसआयटीने वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई केली नसल्याची माहिती समोर आली आहे. पण मंडळी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच यातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करणार असल्याचं सांगितलेलं होतं. या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे हे 6 आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यामुळे आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईसाठी प्रशासनाच्या हालचालींना आता वेग आला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर 10 वर्षात 10 गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलीस ठाण्यात घुलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. केज पोलीस ठाण्यात एकूण 8 गुन्हे असून मारहाणीचे 4, चोरीचा 1, अपहरणाचा 1 तर 2009 मध्ये खंडणीचा 1 गुन्हा आहे. अंबेजोगाई शहरात फुस लावून पळवण्याचा गुन्हा नोंद आहे. सकाराम केदार याच्यावर धारूर पोलीस ठाण्यात एकूण 5 गुन्हे असून त्यात मारामारी, चोरी, दुखापत करणे तर 2023 मध्ये खुनाचा प्रयत्न करणे असे गुन्हे आहेत. त्याबरोबरच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागाचा त्याच्यावर गुन्हा दाखल असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. जयराम माणिक चाटे हा 21 वर्षाचा असून त्याच्यावर 2022 ते 24 या 3 वर्षात 3 गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 1 गुन्हा, केज पोलीस ठाण्यात दुखापतीचा 1 गुन्हा तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. प्रतीक भीमराव घुले हा 24 वर्षाचा तरुण असून त्याच्यावर 2017 ते 2024 या 8 वर्षांमध्ये केज पोलीस ठाण्यात एकूण 5 गुन्हे दाखल आहेत. त्यात मारहाण करणे, दुखापत करणे, गर्दी मारामारीत सहभाग आणि संतोष देशमुख यांच्या खुनात सहभाग असून
तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणातील आरोपी कृष्णा शामराव आंधळे याच्यावर 2020 ते 24 या 4 वर्षात एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलीस ठाण्यात गर्दी जमवणे, मारामारीचे 3 गुन्हे, तर 2023 मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा दाखल आहे. शिवाय अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात 2023 मध्ये खंडणीचा एक गुन्हा, तर केज ठाण्यात 2024 मध्ये संतोष देशमुख यांच्या खुनात आरोपी आहे. तर सुधीर सांगळे हा देशमुख हत्या प्रकरणात खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल आहे. एकूणच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर आता मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाल्मिक कराड यांचं हत्या प्रकरणाशी कनेक्शन अजून सिद्ध झालं नसल्या कारणाने त्यांच्यावर मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार नाहीये. पण तुम्हाला काय वाटतंय, वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई होऊ शकते का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.